मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक मध्ये दाखल झालेत। आजपासून 2 दिवस राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावरती असतील। नाशिकच्या मुंबई नाका या ठिकाणी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आलेलं आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्यावरील आक्षेपार्ह पोस्ट विरोधात इगतपुरीमध्ये आंदोलन। आमदार हिरामण खोसकर यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर निदर्शनं। आंदोलनादरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्याचाही निषेध व्यक्त। मंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत अर्वाच्य भाषेत खासदार संजय राऊतांचं विधान। भाजपकडून जेजुरी या ठिकाणी आंदोलन। राऊत यांच्या पोस्टरवरती जोडे मारले। जळगावमध्ये हर्षवर्धन सपकाळांच्या निषेधार्थ अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा रास्ता रोको, तर आंदोलन करताना गुलाब पुष्प देत काँग्रेसकडून गांधीगिरी। यावेळेस अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने। विजय चौधरींविरोधात जळगावमध्ये मोर्चा। महिला नेत्यांविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं जनाक्रोश निषेध मोर्चा। मुक्ताईनगर परिसरामध्ये जोरदार घोषणाबाजी। तहसीलदारांना निवेदन। सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाच्या नावाच्या बदलावरून आता वाद निर्माण झालाय। भाजपचे आणि मोहिते पाटील कुटुंबामध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे। जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहाचं नाव बदलून अटल बिहारी वाजपेयी केल्यानं वाद झालेला आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचा शिंदेंच्या शिवसेनेला धक्का। ठाकुर्लीतील शिंदे सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश। एका आठवड्यामध्ये तिसऱ्यांदा भाजपने शिंदे सेनेचे कार्यकर्ते फोडले। शिवसेनेच्या शिबिरामध्ये केडीएमचे आयुक्त उपस्थित राहिल्यानं वाद निर्माण। पक्षाच्या शिबिरामध्ये आयुक्त कशासाठी? काँग्रेस नगरसेवकांचा सवाल। सर्वच नगरसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर घ्या, काँग्रेसच्या गटनेत्या कंचन कुलकर्णी यांची मागणी आहे। शिबिरावरून काँग्रेस शिवसेना संघर्ष उफाळला। धाराशिवमधील कृषी निविष्ठा घोटाळ्यावरती आमदार कैलास पाटील आक्रमक। संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा, कैलास पाटील यांची ही मागणी आहे। तर भविष्यामध्ये असे घोटाळे टाळण्यासाठी डीबीटी प्रणाली राबवा, कैलास पाटील यांचा सल्ला। सुप्रिया सुळेंनी केलेल्या आरोपांवरती बीड कारागृह प्रशासनाकडून पत्रकही जारी करण्यात आलेलं आहे। बेकायदेशीर सुविधांचे दावे खोटे असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट। नियमबाह्य सुविधा दिल्या जात असल्याचाही आरोप धनंजय देशमुख यांनी केला होता। मनोज जरांगेंच्या 8 ऑगस्टला सोलापूरच्या माढ्यामध्ये इशारा सभा असेल। हजारोंच्या संख्येने सभेला उपस्थित राहण्याचं जरांगेंचं आवाहन। माढ्यातील झेडपीच्या प्रांगणावरती सभेचं आयोजन। नांदगाव खंडेश्वर मध्ये 32,000 हेक्टरवरती शेती पिकांचं नुकसान। नांदगाव खंडेश्वर तालुक्याला विशेष पॅकेज घोषित करा। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ठाकरे सेनेचं आंदोलन। धरणगाव तालुक्यामध्ये महावितरणकडून सक्तीने स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम। ठाकरेंच्या शिवसेनेचा महावितरण कार्यालयावरती मोर्चा। महावितरणच्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी। मंत्री गोगावलेंकडून राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा आढावा। गणेशोत्सवामध्ये मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सूचना। माणगाव इंदापूर बायपासची 1 लेन सुरू करण्याचेही निर्देश। भिवंडीतील इमारत दुर्घटनेनंतर पालघर नगर परिषद अलर्ट मोडवरती आहे। शहरातील धोकादायक आणि जीर्ण इमारतींवरती कारवाई। अतिधोकादायक इमारतींचं पाडकाम सुरू। अंबरनाथ पालिकेच्या पार्किंगमध्ये जास्तीचे पैसे घेतले जात आहेत। ठेकेदारानं घेतलेले जास्तीचे पैसे परत घ्या, पालिकेची स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात आहे। परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठामध्ये पगारवाढीच्या मागणीसाठी कुशल आणि अकुशल कंत्राटी कामगारांचं आंदोलन। कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या कार्यालयाच्या बाहेर घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। बीडच्या माजलगावमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात। काही जणांकडून अतिक्रमण हटवण्याला विरोध। पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात। छत्रपती संभाजीनगरमध्ये 80 वर्ष जुन्या 2 धोकादायक इमारती जमीनदोस्त। मनपाची मोठी कारवाई आहे। नोटिसांनंतर देखील प्रतिसाद न मिळाल्यानं पाडकाम करण्यात आलं। 72 धोकादायक इमारतींवरती टप्प्याटप्प्यानं कारवाई केली जाणार आहे। नागपूरमध्ये डॉक्टरांच्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे। नागपूर शहरातील जवळपास 4,000 डॉक्टर संपात सहभागी आहेत। BHMS डॉक्टरांच्या MMC नोंदणीला तीव्र विरोध आहे। डॉक्टरांच्या संपामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे। बीडच्या परळीमध्ये मेडिकल असोसिएशनच्या वतीनं शहरातील सर्व रुग्णालय बंद। रुग्णालयातील आपत्कालीन सेवा आजपासून बंद। परळीतील 40 रुग्णालय आणि 100 डॉक्टरांचा संपामध्ये सहभाग आहे। बारामतीच्या गाळेधारकांना दिलासा आहे। घरांसमोरील आणि व्यावसायिक गाळ्यांसमोरील अडवणारे पत्रे काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत। देशानंतर अडथळे हटवण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेली आहे।
नंदुरबार जिल्ह्यामध्ये 6,500 शिधापत्रिकाधारकांची चौकशी होणार आहे। पुरवठा विभागाकडून अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई करत आतापर्यंत 1,136 रेशन कार्ड रद्द करण्यात आलेली आहेत। हिंगोलीच्या शेंदूरसना परिसरामध्ये खासगी कंपनीच्या व्यक्तीला ग्रामस्थांनी पकडलं। शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात सर्व्हे करण्यासाठी आल्याचा ग्रामस्थांना संशय। हे लोक मला मारतील असं म्हणत कर्मचाऱ्याचा वरिष्ठांना फोन। छत्रपती संभाजीनगरमध्ये जन्म प्रमाणपत्र काढून देण्यासाठी 5,000च्या लाचेची मागणी। लाच स्वीकारताना खासगी व्यक्ती एसीबीच्या जाळ्यात सापडलाय। महानगरपालिका झोन क्रमांक 7 कार्यालयाशी संबंधित काम करून देण्याच्या नावाखाली लाचेची मागणी करण्यात आली आहे। कोल्हापुरातील सुर्वेनगरमधील बंद घरातील जिलेटिन स्फोट मालमत्तेच्या वादातून जिलेटिन स्फोट प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे। प्रज्योत पवार आणि मनीष पेठे यांच्यामध्ये जागेच्या मालकीवरून वाद झाला होता। बीडच्या गेवराईमधील तलवाडातील मंदिराच्या आवारामध्ये राडा। देवीच्या मंदिराच्या आवारामध्ये अश्लील शिवीगाळ करत राडा। कायदेशीर कारवाईसाठी विश्वस्त मंडळ आणि गावकऱ्यांची पोलिसात धाव। नागपूरच्या वाटोड्यामध्ये स्पा सेंटरवर गुन्हा शाखेचा छापा आहे। जय जलाराम नगरमधील एक्झोटिका स्पामध्ये अनैतिक देह व्यवसाय सुरू असल्याचा आरोप आहे। स्पा मालकीण सारिका चंद्रकांत श्रीराव आणि व्यवस्थापक चंद्रकांत दिवाकर शिरगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। सांगलीच्या हरिपुरामध्ये 2 गटात हाणामारी झाली आहे। 10 जण जखमी झाले आहेत। दोन्ही गटातील 23 जणांविरोधात गुन्हा दाखल आहे। किरकोळ वादातून कोयता दगड काठीने जोरदार हाणामारी करण्यात आली आहे। भंडाऱ्यातील हनुमान वॉर्ड परिसरातील जुगार अड्ड्यांवरती गुन्हे शाखेचा छापा आहे। 10 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तब्बल 3,65,450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात। पुण्यातील येरवडा कारागृहाच्या बाहेर गुंडमित्राचा वाढदिवस साजरा करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे। शंकर भालके असं आरोपीचं नाव आहे। जेल बाहेर फटाके फोडून वाढदिवस साजरा करताना व्हिडिओ सोशल मीडियावरती टाकला होता। पुण्यामध्ये 12 कोटींच्या अंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली। अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची ही कारवाई आहे। विविध कारवाईच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती गांजा जप्त करण्यात आला होता। सांगोला तालुक्यामध्ये अवैध गर्भलिंग निदानाचा पर्दाफाश झालेला आहे। एजंट रंगेहात अटक करण्यात आलेली आहे। वाकी शिवणे गावातील घरावर पोलिसांची धाड। सोनोग्राफी मशीन आणि स्मार्टफोन जप्त करण्यात आलेला आहे। फ्लिपकार्ट कर्मचाऱ्याकडून बोगस ऑर्डर करून मोबाईल चोरीचा पर्दाफाश झालाय। निफाड तालुक्यातील ओझर पोलिसांची कारवाई आहे। आरोपी अभिषेक लोकेश सिन्हा अटकेत आहे। 18.50 लाखांचे 13 महागडे मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत। परभणीमध्ये 15 लाखांच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आलाय। सासरकडील 5 जणांविरोधात ताडकळस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। घर बांधण्यासाठी माहेरून 15 लाख आणण्याचा तगादा सासरच्यांनी सुनेकडे लावला होता। चंद्रपूरमध्ये 5वीतील 2 अल्पवयीन विद्यार्थ्यांकडूनच 2 अल्पवयीन विद्यार्थ्यांवरती अनैसर्गिक लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलेलं आहे। विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्यानंतर प्रकरण उघडकीस आलेलं आहे। पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। बल्लारपूर तालुक्यातील अनुदानित खासगी आश्रमशाळेतील हा संपूर्ण प्रकार आहे। पुण्यामध्ये 25 वर्षीय तरुणाचा मारहाणीत मृत्यू झालाय। पुणे अहिल्यानगर रोडवरती 5 जणांकडून तरुणाला मारहाण करण्यात आली आहे। रांजणगाव पोलीस ठाण्यामध्ये 5 जणांविरोधात गुन्हा दाखल आहे। आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देण्यात आलेला आहे। पुणे सातारा महामार्गावरील शिवरे गावच्या हद्दीमध्ये भरधाव कारचा अपघात। भरधाव कार डिवायडरला धडकल्यानं अपघातामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। कारमधील 2 जण जखमी झालेले आहेत। पुण्याच्या मुळशी तालुक्यातील मुलखेड गावात 2 घरात चोरट्यांकडून जबरी चोरी। एका व्यक्तीवरती जीवघेणा हल्ला। लाखोंचा ऐवज लंपास करण्यात आलेला आहे। नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावरती पुन्हा जोरदार पावसाचा इशारा। नाशिकच्या घाटमाथ्यासाठी येलो अलर्ट आहे। 2 दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्यानं धरणांमधील पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्यानं कमी। सोलापूरमध्ये भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील उमराणी बंधारा ओव्हरफ्लो झालाय। भीमा नदीला आलेल्या महापुराचं रौद्ररूप ड्रोन कॅमेऱ्यात कैद झालंय। सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील 15 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। हतनूर धरणातून ओझरखेडा धरणामध्ये पाणी सोडण्याची मागणी। मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी तापी पाटबंधारे विकास महामंडळाला निवेदन देऊन मागणी केलेली आहे। जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 4 दरवाजे 1.5 मीटरनं उघडण्यात आलेत। 1,27,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सुरू आहे। नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशाराही देण्यात येतोय। जळगावमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक बहाळ रथाचे आणि कळमंडू परिसरामध्ये नुकसान झालेलं आहे। 200 ते 300 शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून वाहून गेल्यात। पिकांसह सुपीक माती वाहून गेल्यानं भविष्यामध्ये शेती कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे।
गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली जवळ राष्ट्रीय महामार्गावरती मोठे खड्डे पडून चिखलाचं साम्राज्य निर्माण झालंय। वाहन चिखलात फसल्यानं महिला मजुरांनी वाहनाला चक्क दोरी बांधून वाहन बाहेर काढलेलं आहे आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होतोय। रायगडच्या अलिबाग मधील नागोठ आणि अलिबाग मार्गावरील सांबरी खिंड या परिसरामध्ये महिनाभराआधी कोसळलेली दरड तशीच आहे। मुसळधार पावसामध्ये दरड थेट रस्त्यावरती कोसळल्याची भीती आहे। दरड तात्काळ हटवण्याची स्थानिकांची मागणी आहे। वर्धातील मांडवा वर्धा रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी नागरिकांचं खड्ड्यामध्ये बसून आंदोलन। दिग्रस परिसरामध्ये नागरिकांचा रास्ता रोको करत ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं आहे। वाशिमच्या तळप बुद्रुकमध्ये 300 वर्ष जुना मातीचा बुरुज कोसळलेला आहे। बुरुज कोसळल्यानं पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे। मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून 46 वर्षीय सतीश इंगोलेंचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। पुण्यामध्ये उघड्या चेंबरमध्ये एक महिला पडली आहे। चेंबरचं झाकण लावलेलं नसल्यानं महिला पडली आहे। उंडरीमधील हा संपूर्ण प्रकार आहे। शिंदे सेनेचे नाना भानगिरे यांनी हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे। भिवंडीमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य आहे। पावसाळ्यापूर्वी 2.5 कोटी रुपये खर्चून केलेले रस्त्यांचं डांबरीकरण पावसात धुवून गेलंय। निकृष्ट कामामुळे नागरिक आणि वाहन चालक संतप्त झालेले आहेत। मालेगावातील डीके चौक जिजामाता उद्यान ते कॉलेज रोड दरम्यान मोठमोठे खड्डे पडल्यानं रस्त्याची दुरवस्था झाली आहे। खड्ड्यांमुळे वाहन चालक, पादचारी आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। जळगावच्या मुक्ताईनगर ते कुऱ्हा काकुड रस्त्यावरती खड्डे पडलेत। वाहनधारक त्यामुळे त्रस्त झालेत। खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे। लवकरात लवकर खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी आहे। तळोदा तालुक्यातील मोदलपाडा शेलबाई पुलावर मोठा भगदाड पडलेला आहे। पहिल्याच पावसामध्ये पुलाचं वास्तव समोर आलंय। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर त्यामुळे आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। बदलापूर पश्चिमेकडील गणेश चौकातून वालीवलीकडे जाणारा पालिकेचा रस्ता ग्रामस्थांनी बंद केलेला आहे। अनेक वर्षांपासून हा रस्ता 4 चाकी वाहनांसाठी खुला होता, मात्र मांजिर्लीतील ग्रामस्थांनी हा रस्ता बंद केल्याचं समोर आलंय। पालिकेचा रस्ता अशा पद्धतीने बंद करता येतो का, नागरिकांचा हा सवाल आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेचा खड्डे बुजवल्याचा दावा बनला चेष्टेने। यावेळेचा हा संपूर्ण दावा चेष्टेचा विषय बनलेला आहे, कारण पालिकेने खड्डे डांबराने न बुजवता चक्क मुरुम, माती आणि खडी टाकून भरल्याचं वास्तव समोर आलंय। खड्ड्यामध्ये भरलेल्या मुरुम, मातीमुळे दुचाकींचा अपघात होण्याची भीती नाकारता येत नाहीये। कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांची चाळण झालेली आहे। केडीएमसीच्या ड प्रभाग कार्यालयासमोरच खड्ड्यांचं साम्राज्य आहे। खड्ड्यांमुळे नागरिकांचा पालिकेवर संताप आहे। पावसामुळे शिरूर भीमाशंकर महामार्गाची दुरवस्था झाली आहे। पाबळ, कनेर, सवर या परिसरातील रस्त्यावर खड्डे पडले आहेत। रस्त्याचं काम करण्याची नागरिकांची मागणी आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये शेतकरी कर्जमाफीला बायोमेट्रिक प्रणालीचा अडथळा आहे। जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण तांत्रिक अडचणींमुळे रखडलंय। 11,809 लाभार्थ्यांचे प्रमाणीकरण अद्यापही बाकी आहे। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस झाल्यानं खरीपाच्या पिकांची जोरदार उगवण झालेली आहे। दमदार पावसामुळे तालुक्यातील शेती कामांना वेग आलाय। शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यावर्षी 57,000 हेक्टरवर भात लागवड अंतिम टप्प्यात आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचं हे आवाहन आहे। खासगी जमिनीच्या वादामुळे नाशिकच्या दसाने गावाचा पाणीपुरवठा हा 4 दिवसांपासून ठप्प आहे। महिलांचा ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा आहे। तातडीने पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी आहे। दसाने गावातील सार्वजनिक विहीर मोजणीमध्ये खासगी जमिनीत निघाल्यानं हा वाद निर्माण झालेला आहे। पुण्याच्या राजगडमधील मेटपिलावरे गावात ओढ्यावरती पूल नसल्यानं शेतकऱ्यांची गैरसोय होतीये। वाहत्या ओढ्याच्या प्रवाहातून शेतीच्या यंत्रसामग्रीची वाहतूक केली जाते। पॉवर ट्रेलर ओढ्याच्या पलीकडे नेतानाचा व्हिडिओ समोर आलाय। शासनाने लवकरात लवकर ओढ्यावरती पूल बांधावा, शेतकऱ्यांची अशी मागणी आहे। अमरावतीच्या अळणगाव पुनर्वसनामध्ये नागरिकांचे हाल झाले आहेत। निकृष्ट नाल्यांमुळे घरामध्ये घाण आणि पाणी साचलेलं आहे। पुनर्वसनाच्या वेळेस करण्यात आलेल्या नागरी सुविधा अत्यंत निकृष्ट दर्जाच्या असल्याचाही आरोप केला जातोय। नंदुरबार आगारामध्ये राजमाता जिजाऊ नावानं नवीन 5 बस दाखल झालेल्या आहेत। नाशिक, पुणे, मुंबई, गुजरात मार्गावरती नवीन बस धावणार आहेत। टीव्ही9 मराठीच्या बातमीनंतर नव्या 5 बसेस प्रवाशांचे सेवेत दाखल होत आहेत। नाशिकच्या सिन्नर तालुक्यामध्ये बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते। रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यासाठी सिन्नर विभागामध्ये अत्याधुनिक रेस्क्यू उपकरण आणि साहित्य दाखल झालंय। बिबट्यांच्या दहशतीवरती नियंत्रण मिळवणं वन विभागाला आता अधिक सोपं होणार आहे। अहिल्यानगरच्या साकुरी गावामध्ये अंगावर आलेल्या बिबट्यावरती एका तरुणाचा प्रतिहल्ला बघायला मिळाला। जोराचा दणका बसल्यावरती बिबट्यानं पळ काढला आणि या झटापटीमध्ये रमेश पवार किरकोळरित्या जखमी झालेले आहेत।